नमस्कार शेतकरी बांधवांनो, तैवान पिंक पेरूचा हा आपला प्लॉट आहे. 9x4 ची लागवड. बरोबर 19 फेब्रुवारी 2026 रोजी आपण याची छाटणी घेतली होती आणि छाटणी घेतल्यानंतर प्रचंड ह्यावेळेस उन्हाळा होता. आपले जर्मनीचे मित्रही आलेले. भाऊ नमस्कार. जर्मनीमध्ये पण पेरू शेती आहेच आहे, बरोबर ना. तर एवढ्या सगळ्या उन्हात टेम्परेचरमध्ये हायेस्ट टेम्परेचर ह्यावेळेस होतं, बरोबर. पाण्याचा तुटवडा पण होता. पण ह्या सगळ्या परिस्थितीत मी तुम्हाला त्यावेळेस पण सांगितलं होतं 300+ सेटिंग याला आहे आणि नॅचरली ड्रॉप होत असता. बरेच जण टेन्शन घेता, अरे खूप गळ होते. नॅचरली ड्रॉप होणारच आहे. 300पेक्षा जास्त जर फळं तुमच्या झाडावरती आहे, बरोबर. म्हणून एवढ्या उन्हाळ्यामध्ये आता जून चालू झाला आहे. आज जवळपास 4 जून आहे. 4 जूनच्या जर तुम्ही सगळं जर फळं वगैरे सगळं जर बघितलं तर आजही 150+ फळं हे आपल्या पेरूच्या शेतात याच्यात आहे. 28 महिन्यांचा हा टोटल प्लॉट आहे आणि याच्यावरती आपण पकडणार आहोत कमीत कमी 100 फोम मी याच्यावरती बसवणार आहे. म्हणजे मला अजूनही 50 फळं याच्यावरचे नको आहेत, बरोबर. म्हणजे 50 फळं कमी ठेवून पण आपण हे करणार आहे, लक्षात राहू द्या, बरोबर. म्हणजे 100च फळं ठेवायचे आहेत आणि ते पण उन्हाळ्यात एवढ्या टेम्परेचरमध्ये राहिलेले जे फळं आहेत बघा. हा आपला प्लॉट तुम्ही बघू शकता, जबरदस्त असं झाला आहे, बरोबर. एवढ्या टेम्परेचरमध्येही हे वाचलेले जे फळं आहे ते अतिशय हेल्दी राहणार आहेच आहे. फोमिंग येत्या साधारणतः 10-15 दिवसात आपण चालू करणार आहोतच, चालेल. तर तैवान पिंक पेरूचं नियोजन आणि तैवान पिंक पेरूच्या बद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला कायम देत असतोच. परंतु बरेचसे शेतकरी फळगळ असेल बाकीच्या गोष्टींमुळे घाबरून जातात. तसं घाबरून जायची गरज नाही आहे. व्यवस्थित प्रॉपर नियोजन केलं तर सगळं काम हे व्यवस्थित होत असतं. चालेल, धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.